गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे prajaktaskitchen.com या चॅनलवर। बरेच दिवसांपासून मेसेज येत आहेत, प्राजक्ता तू आहेस कुठे? प्राजक्ता तुझे व्हिडिओज येत नाहीयेत, तुझे रेसिपीज येत नाहीयेत, तुझे क्लासेस आता सध्या होत नाहीयेत आणि तू आहेस कुठे? तू काय करतेयस? तू का बरं व्हिडिओ पोस्ट करत नाहीयेस का? तुला बरं नाहीये का? असे खूप सारे प्रश्न मला मेसेजेस मध्ये येत आहेत, सोबत कमेंट मध्ये सुद्धा येत आहेत की तू आहेस कुठे आणि करतेस काय? तर याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी आज तुमच्या पुढे आलेली आहे। बऱ्याच दिवसांनी, साधारणतः तुम्ही 5 ते 6 महिने म्हणू शकता, या 5 ते 6 महिन्यामध्ये मी एकही व्हिडिओ पोस्ट केलेला नाहीये यूट्यूबला आणि त्यामुळे आज मी थोडासा खुलासा या गोष्टीचा देणार आहे की मी होते कुठे, मी काय करत होते आणि माझ्या डोक्यामध्ये पुढचे काय प्लॅन्स आहेत। तर बरेच दिवस झाले मला मेकअप इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं किंवा त्या गोष्टीशी रिलेटेड शिकायचं होतं। म्हणजे मला पहिल्यापासून फार आवड नव्हती, पण थोडीफार आवड होती जी मला प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करायची होती। परंतु असं वाटत होतं की आता योग्य वेळ नाहीये, मुलं लहान होते, घरात मुलांना सोडून या गोष्टी शिकायला जाणं म्हणजे थोडं असं वाटायचं की कोणाच्या भरोशावर मुलं सोडणार आणि मग बाहेर कसं जाणार, या सगळ्या गोष्टींची चिंता होती आणि त्यामुळे कुठेतरी माझं हे थोडंसं पॅशन म्हणा किंवा माझ्या हातामधली जी कला आहे ती मला असं वाटत होते कुठेतरी बाजूला होत होती। मिस्टरांनी, माझी मावशी आहे तिने, आई वडिलांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं की तू करू शकतेस, या फील्ड मधलंही नॉलेज तुला आहे तर तू जाऊ शकतेस। फक्त प्रश्न येत होता की तो मुलांचा आणि प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि मला असं वाटलं की सध्या आता ती वेळ आलेली आहे की मी या गोष्टीमध्ये किंवा या फील्डमध्ये एंटर करू शकते आणि मला जो क्लास करायचा होता त्यासाठी मला योग्य वेळ पण मिळाली। मुलांना सांभाळायला माझी आजी इथे आल्यामुळे मला तेवढा सपोर्ट झाला की मी त्या फील्डमध्ये एंटर करू शकले। तर बेसिकली सलॉन इंडस्ट्री मध्ये मी जाण्याचा निर्णय घेतला। सलॉन, मेकअप, सगळ्या गोष्टी ज्या असतील ब्युटी रिलेटेड त्या सगळ्या गोष्टीमध्ये जाण्याचा माझा निर्णय होता आणि त्यासाठी मी एक कोर्स जॉईन केला जो होता जावेद हबीबचा, ज्यामध्ये हेअर आणि ब्युटी माझं कव्हर होणार होतं। मला स्टार्ट करायचं माझं स्वतःचं सलॉन आणि त्यासाठी मला सगळ्या बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल मला हेअरचे सगळे गोष्टी माहिती हव्यात, जे हेअरकट असतील, ज्या केमिकल ट्रीटमेंट असतील त्यानंतर मला ब्युटी रिलेटेड सगळ्या सर्व्हिसेस ज्या आता सध्या चालू आहेत त्या सगळ्यांचं नॉलेज असणं गरजेचं होतं। सोबतच मला मेकअपही शिकायचा होता, नेल्स मध्ये सध्या जे ट्रेंडिंग चालू आहे त्या गोष्टी शिकायच्या होत्या। तर मी निर्णय घेतला की सध्या जे माझं शेड्यूल आहे ते थोडंसं थांबूयात आणि त्यानंतर आता एंटर करूयात या इंडस्ट्रीमध्ये आणि एक एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे, कारण मला स्टार्ट करायचं आहे माझं स्वतःचं स्वप्नांचं सलॉन। तर त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे। भले मी स्टाफ ठेवून या गोष्टी करेल, परंतु मला स्वतःला या गोष्टींचं सगळ्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी एवढ्या दिवसांपासून शिकत होते। हेअर आणि ब्युटीचा जवळपास 5-5.5 महिन्याचा कोर्स, 6 महिन्याचा कोर्स होता, परंतु तो मी लवकरात लवकर कव्हर केला। 5.5 महिन्यामध्ये माझा तो कोर्स झाला आणि त्यानंतर आता सध्या मी मेकअप शिकते आहे। कोणाकडे शिकते आहे, काय शिकते आहे, येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे, परंतु सध्या मी या गोष्टी करते आहे याचंच अपडेशन तुम्हाला द्यायचं होतं की प्राजक्ता कुठे आहे आणि काय करते आहे याचे अपडेट तुम्हाला तर मिळणारच आहे। तर माझा असा विचार आहे, मला माहिती नाही ही गोष्ट तुम्हाला कितपत पटेल अथवा नाही पटेल, परंतु मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्ही सगळे माझ्या सोबत होतातच आणि इथून पुढेही मला तुम्ही सोबत पाहिजे आहे, कारण या चॅनलवर इथून पुढचा जो माझा प्रवास आहे किंवा आपण म्हणू शकतो स्क्रॅच पासून जसे आपण रेसिपी बनवतो, केक बनवतो, तसाच माझा हा सलॉनचा प्रवास स्क्रॅच पासून असणार आहे। कारण या इंडस्ट्रीमधली खूप सारी माहिती आमच्या फॅमिलीमध्ये तरी कोणाला नाहीये। या इंडस्ट्रीमध्ये पडताना कोणते कोणते प्रॉब्लेम्स येतील, काय काय गोष्टी फेस कराव्या लागतील, मी कसं शॉप घेणार आहे, त्याचं सगळं कसं अरेंजमेंट करणार आहे, स्टाफ कसा राहणार आहे, सगळी सिस्टीम कशी चालणार आहे, मॅनेजमेंट कसं चालणार आहे, या सगळ्या गोष्टी माझी इच्छा आहे की मी तुमच्या सोबत हा माझा सगळा प्रवास शेअर करावा। कारण कोर्सेस झाल्यानंतर साधारणतः 1.5-2 महिन्यामध्ये माझा असा विचार आहे की मी या रिलेटेड व्हिडिओज बनवावेत किंवा माझा जो प्रवास होणार आहे, एखादं जर कोणी सलॉन स्टार्ट करणार असेल तर त्यांच्यासाठी कदाचित हा उपयोगी पडू शकतो। तर माझा सगळा जो शून्यापासूनचा प्रवास आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे की याच चॅनलवर, चॅनलचं नाव मे बी पुढे जाऊन बदलू शकतं, तर या चॅनलवर तुमच्या सोबतच मी हा प्रवास शेअर करणार आहे
कारण शून्यापासून तुम्ही सगळे माझ्यासोबत होतात आणि इथून पुढेही मला तुमची सोबत हवीच आहे. आणि त्यामुळे रेसिपीज कदाचित बघायला नाही मिळणार, परंतु माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं मी कसं करणार आहे या सगळ्या गोष्टी किंवा माझा हा जो प्रवास आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला रेसिपी नाही, क्लासेस नाही म्हणून कदाचित थोडंसं वाईट वाटेल, कारण अजूनही मला बऱ्याच जणांचे मेसेज येतात की प्राजक्ता तू मास्टर क्लास घेणार होतीस, तू हा क्लास घेणार होतीस, तो क्लास घेणार होतीस. सगळ्या गोष्टी होत्या डोक्यात, परंतु या इंडस्ट्रीत जेव्हापासून मी पाय ठेवलेला आहे तेव्हापासून असं झालं की वेळच मिळत नाहीये. मी दिवसभर बाहेर क्लासला असते आणि घरी आल्यानंतर मुलांचं वगैरे सगळ्या गोष्टी आणि मॅनेज होत नव्हतं सगळं ॲट अ टाइम, आणि त्यामुळे मी त्या गोष्टीला थोडासा पूर्णविराम देऊन इथे या फील्डमध्ये एंटर केलेलं आहे. तर 2 क्लास तर माझे ऑलरेडी झालेले आहेत, तरीही मला आणखीन ब्युटीमध्ये थोडंसं काही गोष्टी शिकायच्या आहेत. त्याही मी कशा शिकते, कुठे शिकते हेही तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी माझा इथून पुढचा प्रवास जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा किंवा कसं असतं हे सगळं एकंदर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या, सलॉनसाठी कसा गाळा बघायचा, म्हणजे माझ्यासाठी या गोष्टी नवीनच असणार आहेत, परंतु एक अनुभव म्हणू शकता तुम्ही की मी तो तुमच्यासोबत शेअर करू शकते. त्यामुळे तुमच्या कोणाला जर या गोष्टीचा अनुभव असेल तर काही सजेशन्स असतील किंवा कसं करावं या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर मला नक्की कमेंट करून सांगत जा. कारण मला सुद्धा या फील्डमधली फारशी माहिती नाहीये, परंतु आपल्याला आता पोहायचं ठरवलेलं आहे तर पाण्यात तर उडी मारावीच लागेल. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू होतील, मे बी कधी चुकतील, कधी बरोबर होतील, कधी काम करतील, कधी नाही करणार, परंतु हातपाय हलवणं किंवा हातपाय मारणं गरजेचं आहे, तरच आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील. तर त्यामुळे इथून पुढे आपल्या चॅनलचं नाव कदाचित काही दिवसामध्ये चेंज होऊ शकतं आणि यावर तुम्हाला माझ्या इथून पुढच्या प्रवासाचे व्हिडिओ बघायला मिळतील. काही आत्तापर्यंत जे झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये किंवा ज्या 6 महिन्यामध्ये मी केलेलं आहे त्याचे काही क्लिप्स मी तुमच्यासोबत शॉर्ट्सच्या माध्यमातून शेअर करेल. आणि सोबतच जे सध्या माझं चालू आहे कोर्स मेकअपचा तो मी कोणाकडे लावलेला आहे. मे बी तुम्ही मला पर्सनलला फॉलो करत असाल तर काही लोकांना कळालंही असेल की मी काय करते आहे, कुठे क्लासला जाते आहे, कारण तिथे मी बऱ्याच वेळा स्टोरी पोस्ट करत असते. तर अशा प्रकारे हा माझा संपूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमच्या सगळ्यांची साथ मला पाहिजेच आहे. ज्यांना कोणाला असं वाटतं आहे की तू फक्त रेसिपीज शिकवायला हव्या होत्या, या फील्डमध्ये नको जायला हवं होतं, तर त्यांच्यासाठी मी मनापासून माफी मागते. कारण आता मी या फील्डमध्ये बघते की इंजिनिअरिंग झालेले, जॉबला असलेले सॉफ्टवेअर इंजिनियर, IT इंजिनियर सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये त्यांचं स्वतःचं जॉब सोडून येत आहेत. तर मी एक स्वप्न म्हणून का नाही जाऊ शकत, तर हाच विचार करून मी या फील्डमध्ये आलेली आहे. त्यामुळे मला तुम्ही जर फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा. आणि माझा प्रवास बघायचा असेल, इंटरेस्टेड असाल तुम्ही तर नक्कीच माझ्यासोबत राहा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडंसं काही अपडेट देत आहे की येणाऱ्या व्हिडिओजमध्ये काय काय असणार आहे. तर माझ्याकडून जेवढे शक्य होतील तेवढे व्हिडिओज मी पोस्ट करेल. आमच्या डेली क्लासमध्ये काय काय होतं ते सुद्धा मी तुमच्यासोबत पोस्ट करेल. त्यामुळे स्टे ट्यून फॉर मोर अपडेट. आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा असतील माझ्या पुढच्या लाईफसाठी ऑफकोर्स मला हव्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये नक्की पोस्ट करायला विसरू नका, कमेंट करा. आणि माझे जर इथून पुढचे प्रवासाचे ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर ते सुद्धा सांगा, म्हणजे तुम्हाला जर बघायचे असतील तर मला आणखीन आवडीने ते पोस्ट करता येतील. तर आय होप आजचा व्हिडिओ थोडासा माहितीपूर्ण, थोडासा आनंद देणारा, थोडासा वाईट वाटणारा सुद्धा आहे. कारण तुमच्यापैकी बऱ्याच म्हणजे सगळ्यांनाच माझ्याकडून रेसिपी बघायला आवडतात, परंतु ठीक आहे, लाईफमध्ये चेंज करावे लागतात आणि ते मी आता पाऊल उचललेलं आहे. तर तुम्हाला नक्कीच या गोष्टी सगळ्या बघायला मिळतील. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की मी मेकअप क्लास कुठे लावलेला आहे आणि तिथे काय काय झालेलं आहे. तर चला भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि स्टे कनेक्टेड.